is the call from umpire. So batsman A आणि B येल्ले आसा. गौरेश आणि स्वप्नील. So Gaurish is a striker and not striker and Swapnil. Here we go. Day number 2, match number 1. So chance for run out. आणि मिस जाता आणि स्कोर बुकाचे रन पडटा एक गौरेश आणि स्वप्नील. सो डे 2 आणि हांगा आपलो अकाउंट ओपन करता CKC 1 रनान. गौरेश आणि स्वप्नील 1 रन आणि 1 रन हाडटा स्ट्रायकर स्वप्नीलाक. सो देवेंद्र आपली फील्ड सेट करता. पहिलो बॉल जाल्लो आसा. पहिल्या बॉलाक 1 रन आमी आसा पॉवर प्लेन. पयली दोनूय ओव्हर पॉवर प्ले मॅन्डेटरी. परत एकदा बॉल घेवन तयार देवेंद्र आणि फावटी व्हडलो शॉट मारपाचो प्रयत्न स्वप्नीलाचो पूण डॉट बॉल. पहिल्या बॉलाक 1 आणि दुसरो बॉल डॉट. डे नंबर 2 आणि मॅच नंबर 1 चलता. एक टीम आसा उजगांवची, दुसरी टीम आसा आडपयची CKC आडपय आणि उजगांवची श्री भूमिका उजगांव. परत एकदा बॉलिंग मार्काचेर बॉल घेवन तयार देवेंद्र आणि हे फावटी व्हडलो शॉट आणि स्विंग अँड मिस. बरो बॉल डॉट बॉल कॅन बॉल डॉट बॉल करता देवेंद्र. स्कोर उरता 1 रन्साचेर. सो स्वप्नील परत एकदा बॅट घेवन तयार आणि परत एक बरो बॉल पण हे फावटी रन मेळटलो. फॉलोथ्रीन बॉल आडोवपाक चुकता देवेंद्र आणि 2 रन पडटा हांगा स्कोर बुकाचेर. आमी असो पयले ओव्हरीन हे फावटी गौरेश येतलो स्ट्रायकाचेर. परत बॉल घेवन तयार देवेंद्र आणि हे फावटी आवाज येता आणि बरी कॅच धरता कीपर आणि विकेट मेळटा देवेंद्र. सो 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. CKC आडपे गौरेश आउट जाता आणि वयता ऑफ साईड एक दावत दिता आणि बॅटाची कडा घेता आणि कीपर बरी कॅच धरता. सो बरी हांगा बॉलिंग पळोवपाक मेळटा देवेंद्राची आमकां. एक विकेट गौरेशाच्या रुपान आउट जाता आणि न्यू बॅटर येता. बॅट्समॅनचे नाव जावन आसा मिस्टर C. सो देवेंद्राचे कौतुक जातले आणि जालाय बी कारण पयल्याच ओव्हरीक विकेट घेता. सो पेनल्टी फेस करची पडटली पयलीच सांगता. 12th मॅन तुमचो येवप कंपल्सरी आसा. 12th मॅन CKC येवना. सो आमी A, B आणि C घालता आणि बॅटर आउट जातो 75 सेकंदान न्यू बॅटर पिचेर पावचो पडटा. सो परत एकदा बॉल तयार घेवन देवेंद्र आणि मिस्टर सीन एक शॉट घेतला. रन जाता स्कोर बुकाचेर 3. दुसरे रन घेवपाक सोदतालो बॅटर म्हणून डिनाय करता नॉन स्ट्रायकर एंडाचो बॅटर आणि 1 ओव्हर सोंपल्या. 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. CKC आडपय. सो पहिली ओव्हर सोंपता. अजून 12th मॅन CKCचो आमच्या कॉमेंट्री बॉक्सान. सो याद करून दिता पेनल्टी फेस करू शकतली पडू शकता. सो दुसरी ओव्हर घेऊन येतो पुंडलिक प्रभू. पहिली ओव्हर केली देवेंद्र प्रभू यांच्यानी. दिता केवळ 3 रन आणि घेता 1 प्राइज विकेट आणि दुसरी ओव्हर घेऊन येता पुंडलिक प्रभू. बारीकसो लो फुलटॉस बॉल मध्ये 1 रन मेळटा. स्कोर जाता 4 रन. ही दुसरी पॉवर प्ले हेच्या उपरांत जी पॉवर प्ले येतली ती 7वी ओव्हर आणि 7वी ओव्हर ती अलग मातशी पानपरा ओव्हर म्हणटा आमी ताका. आणि परत एकदा बरोबर पुंडलिक बाप्पाचो बॅटर वायड म्हणून सोडटालो. बॉल येता भितर आणि बरो बॉल. सो डॉट बॉल पुंडलिक प्रभूचो. स्कोर बुकाचेर रन जाता केवळ 4. आमी असो दुसरे ओव्हरीन
आणि एकदा हाव वॉज दॅट आणि अंपायर म्हणटा येस आउट बॅटर जाता आउट आणि दुसऱ्या ओव्हरीक दुसऱ्या टीमीची दुसरी ओव्हर आणि पुंडलिकाची पहिलीच ओव्हर पहिल्याच ओव्हरीक विकेट घेता उदय घेतलेली देवेंद्र प्रभून आता विकेट घेता पुंडलिक प्रभू सो स्कोर बुकाचेर 4 रन आणि विकेटी वयता 2 सो आणि एक न्यू बॅटर आमकां पळोवपाक मेळटा तो CKC आडपय फोंडाचो 2 विकेटी केवळ 4 रन पळोवपाक मेळटा आमकां स्कोर बुकाचेर आम्ही सांगू नये ते युट्यूबाक गेला ना असे म्हणू रे पण जाय ना तुम्ही दोग जाण तू असं ओमकार सो न्यू बॅटर येता स्कोर उरता केवळ 4 आणि विकेट घेता पुंडलिक प्रभू न्यू बॅटर आणि एक ऑफ साइड ना बरो बॉल डॉट बॉल पुंडलिक प्रभूचो सो आता मेरेन येयले ते सगळे रन सिंगल्स आणि अजून ह्या सेकंडचो आमकां चौकार किंवा षटकार पळोवंक मेळना पयलो चौकार किंवा षटकार कोण मारता तो परत पुंडलिक प्रभू बॉल घेवन तयार आणि एक बरो बॉल सो हांगा डॉट कन्सिक्युटिव्ह दुसरो बॉल पुंडलिक प्रभूचो डॉट बॉल न्यू बॅटर येयला आणि न्यू बॅटराक अंदाज येना बॉलाचो आणि बरी बॉलिंग म्हणची पडटली पुंडलिक प्रभूची आजच्या दिसाची दुसरी मॅच जातली SK जगिंग काणका आणि शेल्डे ब्लास्टर शेल्डे यांच्या भितर आणि बरी फिल्डिंग रन मेळटा केवळ एक आणि आता खेळ मारून असलो तो स्कोर मातसो हालता आणि 2 ओव्हरी सोंपता आणि स्कोर 5 गडे आउट जातात 2 सो पॉवर प्लेचे हांगा खेळ सोंपलेलो आसा आणि स्कोर बुकाचेर रन 5 गडे जाता CKC आडपयचे 2 आउट सो फुडली मॅच SK जगिंग काणका म्हापसा आणि शेल्डे ब्लास्टर शेल्डे कॅप्टन पावला आसत जाल्यार कृपया लिस्ट घ्या आणि तुमचे प्लेइंग 11 मॅच मार्क करून दिया सो फुडली ओव्हर करतलो केदार तिसरी ओव्हर श्री भूमिका उसगा तर्फे स्कोर बुकाचेर रन जाता 5 ओव्हरी सोंपल्या 2 सो केदार हे फावटी रायट आर्म राउंड करतलो बॅटराक बॉलिंग केदाराचं बॉल खूप बरो बॉल 1 रन मेळटलो आणि आता स्कोर बुकाचेर रन जाता ते 6 आमी आसा ओव्हर नंबर 3 सो आणि फिल्डर थंय लायल्लो आणि बरोबर फिल्डराच्या हातीन कॅच ओडले ताका मूव करचो पडलो ना आणि एक विकेट वयता तो बॉलरांची खासियत सांगता पयले ओव्हरीक एक विकेट घेतली देवेंद्रन दुसऱ्या ओव्हरीक एक विकेट घेतली पुंडलिक प्रभून आणि आता तिसऱ्या ओव्हरीक तिसरी विकेट घेता तो बॉलर जो आसा केदार सो 6 रन्स आणि गडे आउट जाता CKC आडपयचे 3 आणि आता न्यू बॅटर ई तुझं तो मेवणं सुद्धा झालं हांव ऑफिशियली नाव घेतो ना म्हणतो ना सो न्यू बॅटर हांगा आमकां दिसता पळोवपाक आणि परत एकदा बॉलिंग मार्काचेर बॉल घेवन तयार केदार स्कोर बुकाचेर रन जावन पडटा 6 चेर 3 आउट
श्री भूमिका उसगाव फिल्डिंग करता ती टीम आणि बॅटिंग करता ती टीम CKC आडपेची टीम. शेअर करता आणि रन म्हटलं एक सर आता जाता 7 रन. सो कंजूस अशी बॉलिंग करता श्री भूमिका उसगावचे बॉलर. पहिली ओव्हर केली देवेंद्रान 1 विकेट घेतली. दुसरी बॉलिंग केली. दुसरी ओव्हर केली पुंडलिक प्रभून 1 विकेट घेतली आणि आता केदार 1 विकेट घेऊन फुडलो बॉल घेऊन बॉलिंग मार्काचेर तयार. राईट आर्म राऊंड अ विकेट. वॉज दॅट बरोबर डॉट बॉल. सो स्कोर जाता 7 रन. आमी असो तिसरे ओव्हरीन जबाबदारी घेवची पडटली. 2 बॅटरांक पार्टनरशिप करची पडटली आणि एक सन्मानजनक स्कोर हांगा स्कोर बुकाचेर करचो पडटलो. आणि A40 मारता खूप बरो मारता आणि मेळटले मॅक्झिमम आयच्या दिसाची पहिली 6. स्कोर जाता 13. कौतुक करचें पडटलें ह्या बॅटराचे रावला आणि मागीर एक बरो सको बॅटांतल्यान पळोवपाक मेळटा. स्कोर बुकाचेर रन जावन आसा 13 रन. सो स्कोर आतां जाता डबल फिगरान. आणि कमबॅक करता 6 आणि त्याच्या उपरांत डॉट बॉलान ओव्हर सोंपयता. ओव्हर नंबर 3. सो 3 ओव्हरी सोंपल्या. स्कोर 13 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. सो तिनूय बॉलर आपापल्या ओव्हरीक 1 विकेट घेता. फुल मॅच SK जोगिंग काणकोण म्हापसा आणि शेळडे ब्लास्टर्स. कॅप्टन यू आर रिक्वेस्टेड टू कम अँड कलेक्ट द प्लेइंग लिस्ट अँड सबमिट युअर प्लेइंग 11. सो कालच्या दिसाची स्टोरी. काल पावता सेमी फायनलीक ती टीम जावन आसा RV कोरगाव. आणि कालची स्टोरी. काल 250 मारता तो बॅटर प्रसाद किनवेकर आणि दोन्ही फावटी मॅन ऑफ द मॅच ठरता RV कोरगावचो बॅटर. सो परत एकदा देवेंद्र आपली दुसरी आणि टीमीची 4थी ओव्हर घेऊन. आणि फावटी फिल्डर असा पुंडलिक प्रभू आणि सेव्ह करता सर्टनली आपल्या टीमिंग लागून 2 रन. स्कोर जाता आता 15 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आम्ही असा 4थ्या ओव्हरीन हाफ द वे आणि देवेंद्र प्रभू खूप बरी फिल्डिंग पुंडलिक प्रभूची आपल्या टीमचे 2 रन सेव्ह करता. परत आपल्या बॉलिंग मार्काचेर देवेंद्र बॉल घेऊन तयार. आणि 40 म्हटलो चौकार कारण कोणूच ना फिल्डर दोन फिल्डरच्या मदल्यान एक बरो शॉट आमकां ऑन सायडीक पळोवपाक मेळटा बॅटराचो आणि स्कोर जाता 19. आणि 40 परफेक्ट कोण कितले मेळटले आणि मेळटा मॅक्झिमम 6 आणि रन जाता आता 25 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. CKC आडपय पोंडा. स्लो स्टार्ट सिंगल डबल आणि आता पळोवपाक मेळटा एक 2 षटकार आमकां. एक ऑन सायडीक एक ऑफ सायडीक. स्कोर पावता 25 रन्साचेर. आणि 40 बरोबर कंट्रोल करता शॉट फिल्डर असा थ्रो मारता म्हणसर मेळटलो 1 रन. आता जाता 26. सो 8 ओव्हरीची मॅच आम्ही आसा 4थ्या ओव्हरीन. स्विंग अँड मिस बरो बॉल देवेंद्राचो डॉट बॉल.
हय हय भवानी ओरियर्स आणि एक बरोबर सो डॉट बॉलान ओव्हर सोपयता ओव्हर नंबर सोपले 4 स्कोर बुकाचे रन जाता 26 आणि कॉमेंट्री बॉक्सान आवाज जातलो चेंज आणि फुल्ली कॉमेंट्री करता आमचे सिनियर कॉमेंटेटर सर अशोक नाईक. नाही सर आणि काय करायचं. हेलो, थैंक यू, धन्यवाद अजय सर. 4 ओवर का आधे ओवर का खेल समाप्त हुआ. सामने टॉस जीता. टॉस जीतकर पहले फील्डिंग करती हुई मैदान पर श्री भूमिका उसगांव क्रिकेट टीम और बल्लेबाजी को मौका दिया है सीकेसी अड़पई क्रिकेट टीम को. 26 पर पहुंचा टोटल और गेंदबाजी में परिवर्तन. खुद का दूसरा टीम का 5वां ओवर लेकर केदार कमेंट्री बॉक्स के ओर से गेंदबाजी करने के लिए. अच्छी गेंद. इस बार बल्ले का थोड़ा सा अधूरा हिस्सा लगा. गेंद चली गई गली की तरफ. एक सिंगल बन गया स्कोर के खाते में और इस एक रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 27, लॉस ऑफ 3 विकेट. 27 रन 3 विकेट के नुकसान पर. शुरू में पावर प्ले में बहुत ही नाजुक शुरुआत थी. सिर्फ 5 रन था स्कोर बोर्ड पर टोटल और 2 विकेट खोए थे. लेकिन उसके बाद एक छोटी सी साझेदारी मैदान पर बन रही है सीकेसी हड़पई क्रिकेट टीम के ओर से. बड़ा शॉट. इस बार फील्डर है मौजूद. वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री पर और इसी के साथ और एक सफलता मिलती हुई श्री भूमिका उसगांव क्रिकेट टीम को. 27 लॉस ऑफ 4 विकेट. 27 रन 4 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी कर रही है सीकेसी हड़पई क्रिकेट टीम. लेकिन कहीं ना कहीं बिल्कुल संघर्ष हो रहा है मैदान पर रनों के लिए. सामने अच्छी गेंदबाजी हो रही है, अच्छी फील्डिंग भी हो रही है श्री भूमिका उसगांव क्रिकेट टीम की. खास करके पुंडलिक प्रभु उर्फ बाप्पा को दाद देनी पड़ेगी. आज भी बिल्कुल अच्छी फील्डिंग मैदान पर उनकी देखने को मिल रही है, तो निश्चित रूप से दाद देनी पड़ेगी उनके फील्डिंग को. इसी बीच में और एक नए बल्लेबाज मैदान पर निकलते हुए बल्लेबाजी करने के लिए. तो नए बल्लेबाज मैदान पर सूरज और नॉन स्ट्राइकर एंड पर प्रीतम और केदार अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर. सामने बल्लेबाज है सूरज. बैकफुट पर कट किया इस बार बड़ी खूबसूरती के साथ, लेकिन फील्डर है मौजूद कवर पर और जब तक गेंद को फील्ड करते. एक रन के साथ सूरज ने अपना खाता खोला और स्कोर पहुंचा 28 रनों पर. 28 लॉस ऑफ 4 विकेट. सामने अब स्ट्राइक पर प्रीतम और केदार धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर खुद का दूसरा ओवर जारी रखते हुए. एक बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है श्री भूमिका उसगांव क्रिकेट टीम की ओर से. टॉस जीता और पहले फील्डिंग करने का फैसला उनका. इस बार ऑफ स्टंप से बाहर गेंद थोड़े से अपने लाइन पर भटके. वाइड बॉल का इशारा. अतिरिक्त रन मिल गया स्कोर के खाते में. 29 पर पहुंचा टोटल स्कोर इस सिंगल के साथ 4 विकेट के नुकसान पर. एक ओवर जरूर बाकी है जो कंपलसरी पान पराग ओवर, जो 7वां ओवर. इस बार एक खींचकर खेला हुआ शॉट ऑन साइड पर देखने होगा. मिड विकेट बाउंड्री पर थोड़ी सी हड़बड़ाहट में फील्डिंग और गेंद चली गई मिड विकेट बाउंड्री पर 4 रन के लिए. बड़ी देर के बाद चौका निकला बल्लेबाजी में सीकेसी हड़पई क्रिकेट टीम की ओर से और इन 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ा. 33 लॉस ऑफ 4 विकेट. 33 रन 4 विकेट के नुकसान पर. ऑन साइड पर एक डीप स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, एक वाइडिश लॉन्ग ऑन. ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर, एक डीप थर्ड मैन बाउंड्री पर फील्डर, एक स्लिप, एक शॉर्ट फाइन लेग, एक मिड ऑन पर, एक कवर पर फील्डर. बहुत ही बेहतरीन शॉट. इस बार ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर. 6 6 रन के लिए. तो ये ओवर सीकेसी हड़पई क्रिकेट टीम को फायदेमंद होता हुआ. चौका लगा इस ओवर में. एक लाजवाब छक्का लगा प्रीतम के बल्ले से और इन 6 रन के साथ स्कोर ठीक ठाक अब हो रहा है 39 टोटल. 39 पर पहुंचा 4 विकेट के नुकसान पर. खेल जारी 5वें ओवर का और गेंद थोड़ी सी जो कि स्क्वायर लेग बाउंड्री पर मैदान से बाहर जा हो चुके हैं. तो देखना होगा जो कि अंपायर जो कि बिल्कुल पुरानी गेंद की मांग कर रहे हैं और वो गेंद मैदान पर आती हुई
एक बार फिर से जारी रहेगा खेल। केदार अपने बॉलिंग मार्ग पर थोड़ा सा महंगा ओवर उनका वाइड बॉल के साथ एक विकेट जरूर मिला इस ओवर में, लेकिन एक चौका भी लगा, एक छक्का भी लगा और सामने एक बार फिर से स्ट्राइक पर प्रीतम एक अच्छी इनिंग खेल रहे, एक चौका अब तक दो चौके और 2 छक्के उनकी इनिंग में। एकमात्र बल्लेबाज जो प्रतिकार कर रहे हैं गेंदबाजी का, अपने टीम को बिल्कुल संभाल रहे हैं। देखना होगा उनकी बल्लेबाजी बहुत महत्वपूर्ण रहेगी क्योंकि सेट हो चुके, एक बड़ी इनिंग खेलनी पड़ेगी क्योंकि आने वाले 3 ओवर का खेल मैच में अभी बाकी है। यह अच्छी गेंद इस बार ऑन साइड पर मारना चाहते थे, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। आने वाला मैच होगा एसके जॉगिंग क्रिकेट टीम जो अगला मैच खेलेगी। आने वाला मैच होगा जो सेल्डेम ब्लास्टर सेल्डेम वर्सेस एसके जॉगिंग कांडका, इन 2 टीमों के बीच में। 2 टीम अगर आप आ चुके हैं दोस्तों तो प्लीज आइए रिपोर्ट करें। बॉलिंग में परिवर्तन, 5 ओवर का खेल समाप्त हुआ, 6ठे ओवर की शुरुआत होती हुई और अनिरुद्ध आ चुके गेंदबाजी करने के लिए। 2 बल्लेबाज है मैदान पर, सूरज और प्रीतम, ये जोड़ी सीकेसी अड़पाई क्रिकेट टीम की ओर से। 25 पर बल्लेबाजी कर रहे प्रीतम और पटकी हुई गेंद थोड़ी सी बैकफुट पर हटकर खेलना चाहते थे, लेकिन गेंद बल्ले से ऊपर से चली गई विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। थोड़ा इशारा भी हो चुका है जो कि 1 बाउंसर, एक बाउंसर के लिए इशारा हो चुका है। और अपने बॉलिंग मार्ग पर अनिरुद्ध अगली गेंद लेकर, एक अच्छा ऑलराउंडर है टीम की ओर से, श्री भूमिका उसगांव क्रिकेट टीम के ओर से। और इस बार हवा में गेंद, मैदान पर मौका बना कैच का और इसी के साथ सफलता मिलती हुई और एक श्री भूमिका उसगांव क्रिकेट टीम को। एक लेग ब्रेक गेंद थी, फ्लाइटेड गेंद थी, आगे निकलकर खेलना चाहते थे लेकिन बिल्कुल फंस गए उस गेंद पर और मैदान पर एक आसान सा मौका निकला, कैच को पकड़ा और सफलता के साथ 5वां धक्का लगा टोटल सीकेसी अड़पाई क्रिकेट टीम को। थोड़ी सी नाजुक अवस्था मैं कहूंगा, वो स्कोर नहीं दिखाई दे रहा है स्कोर बोर्ड पर क्योंकि शुरू के 3 ओवर में लगातार एक विकेट खोई सीकेसी अड़पाई क्रिकेट टीम ने। सामने अच्छी गेंदबाजी रही, पिछला ओवर थोड़ा सा फायदेमंद रहा जो केदार का, एक चौका लगा था, एक छक्का लगा था, लेकिन इस बार फिर से एक बार अनिरुद्ध ने वापसी की अपने टीम के लिए और स्कोर वही पर रुका हुआ टोटल 39 रन। राउंड विकेट अपने बॉलिंग मार्ग पर अनिरुद्ध, सामने न्यू बैटर। अच्छी गेंद इस बार हल्के से बल्ले का मुंह खोला और जब तक गली पर गेंद को फील्ड करते एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 40 रन पर, 40 रन 5 विकेट के नुकसान पर। छोटी गेंद इस बार पुल करना चाहते थे लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ गेंद और बल्ले के बीच में। मिडॉन पर गेंद फील्ड होती हुई, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। आज दूसरा दिन, कल के पहले दिन में RV11 कोरगांव क्रिकेट टीम जो प्रवेश कर चुकी है सेमीफाइनल में। और ये बेहतरीन शॉट मिड विकेट बाउंड्री पर, गेंद चली गई लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में से 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। चौका निकला बल्लेबाजी में, इन 4 रन के साथ स्कोर पहुंचा 44 पर 5 विकेट के नुकसान पर। 44 लॉस ऑफ 5 विकेट, 44 रन 5 विकेट के नुकसान पर। अनिरुद्ध अपने बॉलिंग मार्ग पर एक बार फिर से अगली गेंद लेकर, फिर से थोड़ा सा खींच कर खेला शॉट लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं मिला गेंद और बल्ले के बीच में। मिड विकेट पर जब तक गेंद को फील्ड करते तब तक एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। तो इस 1 रन के साथ खेल और 1 ओवर का समाप्त हुआ। 6 ओवर समाप्त हुए और 6 ओवर के समाप्ति के बाद टोटल 45 रन 5 विकेट के नुकसान पर
जो उपस्थित दर्शक है इस मैदान पर, आप सभी का स्वागत है आज के दूसरे दिन में। जो लाइव गोवा लाइव कास्ट जो देख रहे हैं दर्शक, आप सभी का भी बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत स्वागत है इस पानपरा क्रिकेटर्स की ओर से 10वां पर्व। सम्मानीय सर रत्नाकर प्रभु और उनकी पूरी टीम जो पिछले एक महीने से इस मेहनत ले रही है इस प्रतियोगिता के लिए, तो आपकी पूरी टीम का भी बहुत बहुत धन्यवाद। आज कमेंट्री बॉक्स में से बिल्कुल ढेर सारी शुभकामनाएं जरूर देंगे। जो बर्थडे है आज सम्मानीय सर अजित सातर्डेकर, जिनका आज जन्मदिन है, तो अजित सातर्डेकर सर आपका भी बिल्कुल जन्मदिन आपके लिए मुबारक हो। आपका थैंक यू, धन्यवाद आपके लिए। इसी बीच गेंदबाजी में परिवर्तन, पुंडलिक प्रभु उर्फ बाप्पा, बहुत ही अच्छी फील्डिंग की है, अच्छी गेंदबाजी रही है और बढ़िया शॉट, कवर ड्राइव, लाजवाब एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ के बीच में से गेंद 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। और इस चौके के साथ सीकेसी अड़पाई क्रिकेट टीम के 50 रन पूरे हुए, 5 विकेट पर 50 रन। बहुत ही बेहतरीन शॉट कवर ड्राइव का। स्कोर माफ कीजिए दोस्तों, पुंडलिक प्रभु उर्फ बाप्पा लगभग 1 रन जरूर दूर है 50 से। और इस बार बैक पॉइंट पर खेला गेंद को कवर पॉइंट बाउंड्री पर, फील्डर है मौजूद, पहला रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे और जब तक गेंद को देखने का तीसरे रन के लिए नहीं बिल्कुल मौका मिला। 2 रन बन गए स्कोर के खाते में और इन 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा, टोटल 51 पर। आइए प्लीज अगले मैच के लिए दोनों टीम एक बार फिर से हम कॉल कर रहे हैं। एसके जॉगिंग कांडका वर्सेस शेल्डेम ब्लास्टर शेल्डेम। एक बैठक शॉट खेलना चाहते थे, पुलर लेन की गेंद थी, पहले ही बिल्कुल मन बनाया था शॉट के लिए, ये जगह बनाई थी, लेकिन पुंडलिक प्रभु बहुत होशियार निकले, बिल्कुल एक थोड़ी पुलर लेन की गेंद को रखा और कोई मौका नहीं दिया शॉट के लिए। अपने बॉलिंग मार्ग पर एक 10-12 कदमों के साथ राइट आर्म ओवर द विकेट। बढ़िया शॉट, गेंद हवा में लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, क्या कमाल की फील्डिंग, अनिरुद्ध लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, बहुत ही बेहतरीन फील्डिंग। शुरू में ऐसा लगा दूर थे गेंद से, 4 रन के लिए गेंद चली गई, लेकिन 3 रन मेरे ख्याल से निश्चित रूप से अपने टीम के लिए बचाई। बहुत बेहतरीन फील्डिंग लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। 52 टोटल स्कोर आगे बढ़ा 5 विकेट पर, 52 लॉस ऑफ 5 विकेट। तो हम चर्चा कर रहे थे 7वें ओवर की, जो बैटिंग पावर प्ले का ओवर होता है, पानपरा ओवर होता है। 38 सर्कल से बाहर जो आपको फील्डिंग का मौका मिलेगा, शायद ऐसा नहीं कि आप सभी बाउंड्री लाइन पर ही खड़े रहे, आप 38 सर्कल से बाहर जो आपको फील्डिंग के लिए बिल्कुल पोजीशन रखना पड़ेगा। अच्छा शॉट ऑन साइड पर, मिड विकेट पर फील्डर, और जब तक गेंद को स्क्वायर लेग पर आते गेंद को फील्ड करते, जो बल्लेबाज आउट होगा, नए बल्लेबाज को आपको सिर्फ 75 सेकंड का जो कि अवधि है, ये बात बिल्कुल बैटर को भी याद रखना पड़ेगा। और इसी बीच और एक ओवर का खेल समाप्त हुआ, 7वें ओवर का खेल एक काट लो, और 7वें ओवर की समाप्ति के बाद टोटल 53 लॉस ऑफ 5 विकेट, 53 रन 5 विकेट पर। लास्ट ओवर टू गो, आखिरी ओवर का खेल बाकी। तो 7वां ओवर जो कंपलसरी पावर प्ले का ओवर, पानपरा ओवर, जो फील्डर होंगे वो 38 सर्कल से बाहर होंगे। ऐसा नहीं है कि आपको बाउंड्री लाइन पर ही रुकना है, आप 38 सर्कल से बाहर आपको रुकना पड़ेगा। और जो बैटर आउट होगा उस नए बैटर को 75 सेकंड से पहले मैदान पर जाना पड़ेगा। आखिरी ओवर और बॉलिंग मार्ग पर इस अंतिम ओवर में जिन्होंने शानदार फील्डिंग की वो अनिरुद्ध। फ्लाइटेड गेंद, लेग ब्रेक गेंद, बल्लेबाज को बिल्कुल चकमा देती हुई 2 बड़े शॉट अभी भी चाहिए सीकेसी अड़पाई क्रिकेट टीम को। एकमात्र बल्लेबाज प्रीतम जिन्होंने शानदार बल्लेबाजी की, 4 चौके लगा चुके हैं, 2 छक्के अपने इनिंग में, और बाकी के बल्लेबाजों ने बिल्कुल निराश किया इस मैदान पर। अल्टी पल्टी, थर्ड मैन बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, 6 और 6 रन के लिए। बहुत ही बेहतरीन, इस बार बिल्कुल गेंद के आने का इंतजार किया, फिर से लेग ब्रेक फ्लाइटेड गेंद थी और बहुत ही अच्छा टाइमिंग। और इस बार एक लेफ्ट हैंड शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गेंद सीमा रेखा से बाहर, 6 और 6 रन के लिए। तो अभी हम चर्चा कर रहे थे बर्थडे की, सर अजित सातर्डेकर और उन्हीं के साथ हमारे कमेंटेटर
अमोल जमदाड़े जिनका आज जन्मदिन। अमोल एक बार फिर से ढेर सारी शुभकामनाएं आपके लिए, जन्मदिन मुबारक हो। स्कोर आगे बढ़ा 65, 65 रन। बैकफुट पर खेलना चाहते तो ऑफ स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, और इस वाइड बॉल के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। अगला मैच हो रहा है एसके जॉगिंग कांडका क्रिकेट टीम और शेल्डिम ब्लास्टर शेल्डिम, इन दो टीमों के बीच में। और लेफ्ट हैंड शॉट लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, कोई मौका नहीं, कोई फील्डर मौजूद नहीं, सिक्सर 6 रन के लिए। बहुत ही बेहतरीन हेलीकॉप्टर शॉट देखने को मिला मैदान पर, बहुत ही सुंदर शॉट लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। एक छक्का लगा जो कि वाइडिश लॉन्ग ऑन पर, दूसरा लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और तीसरा अभी अभी। तो ये ओवर हम चर्चा कर रहे थे, अनिरुद्ध महंगा ओवर जो कि साबित होता हुआ। 3 छक्के लग चुके हैं अब तक इस ओवर में। बहुत ही शानदार बल्लेबाजी मैदान पर, वन मैन शो जिसे कहते हैं वो बल्लेबाजी। ये पटकी हुई गेंद, शॉर्ट पिच, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। फिर से एक इशारा अंपायर का जरूर बाउंसर के लिए, और अनिरुद्ध आ रहे धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर। लास्ट बॉल टू गो, आखिरी गेंद, पहले इनिंग की आखिरी गेंद, लास्ट बॉल। इस बार घूमकर मारा, स्कूप किया गेंद को डीप थर्ड मैन बाउंड्री पर। ये ओवर महंगा साबित हुआ श्री भूमिका उसगांव क्रिकेट टीम के लिए। चौथा छक्का लगा इस ओवर में, और टोटल स्कोर सीकेसी अड़पई क्रिकेट टीम, अब मैं कहूंगा जो ठीक ठाक है मैदान पर। टोटल 78 और टारगेट है 79 का, 79 रनों का टारगेट है। बहुत शानदार बल्लेबाजी रही, 4 चौके लगे, 4 छक्के लगे इस इनिंग में टोटल। और एक बार फिर से ढेर सारी शुभकामनाएं अमोल जमदाड़े। आइए जुड़ जाते हैं कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से। दूसरी इनिंग की शुरुआत, और 79 का टारगेट है मैच को जीतने के लिए श्री भूमिका उसगांव क्रिकेट टीम को। और आज जुड़ जाते हैं बर्थडे बॉय के साथ, अमोल जमदाड़े के साथ माइक्रोफोन पर। आइए एक बार फिर से अमोल, ढेर सारी शुभकामनाएं। क्रिकेट के मैदान पर अगर जन्मदिन हो तो शायद क्रिकेट कमेंटेटर के लिए यादगार दिन रहेगा। और एक बार फिर से तहे दिल से हार्दिक हार्दिक ढेर सारी शुभकामनाएं आपके लिए अमोल। हेलो, तो कल के दिन में 2:50 जो आरबी 11 कोरगांव क्रिकेट टीम के प्रसाद किंद्रेकर, जिनके ओर से आरबी 11 कोरगांव क्रिकेट टीम के ओर से, और आज जो तीसरी 50 इस टूर्नामेंट में प्रीतम आपका अभिनंदन कमेंट्री बॉक्स में से, जो 50 रन बनाने वाले तीसरे बल्लेबाज। चलिए जुड़ जाते हैं। 79 का टारगेट है मैच को जीतने के लिए श्री भूमिका उसगांव क्रिकेट टीम को। और इसी के साथ एक बार फिर से कॉल कर रहे हैं एसके जॉगिंग कांडका और शेल्डेम ब्लास्टर शेल्डेम। और एक बार फिर से कॉम बॉक्स में अजय सर आज बिल्कुल जुड़ जाएंगे अमोल जमदाड़े के साथ।
हेलो जी, धन्यवाद अशोकजी नाईक सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे. पानपराग उसगाव आयोजित भव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन 2024च्या 10व्या पर्वातील आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या लढतीमध्ये सगळ्यांचं मनापासून हृदयापासून स्वागत करत जाऊयात मॅचकडे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा करत 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपती गणपती गजाननाला नमन करत येथील स्थानदेवता इष्टदेवता आणि ग्रामदेवता यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या लढतीतील दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतो. पहिलाच अप्रतिम चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. सीकेसी अडपे क्रिकेट टीमने प्रथमतः बॅटिंग केली. 78 धावा धावफलकावरती आहेत. 79 धावांचा पाठलाग श्री भूमिका उसगाव क्रिकेट टीमला या मॅच मध्ये करायचा आहे. पहिलं षटक गोलंदाज मार्कवरती गोलंदाज कॉमेडी बॉक्सच्या कडून अप्रतिम चेंडू बॅटची कडा मिळाला. विकेट किपरचा सहारा. पहिला धक्का फलंदाज अक्षय तंबूच्या आसऱ्याला. Hello. So there is a call for captain of SK Jogging and captain of Shirley Blaster. Captain, you are requested to come at VIP stand for the toss and contact Sir Vaman Mayekar. Captain of SK Jogging Kankam Hapsa and captain of Shirley Blaster, you are requested to contact Sir Vaman Mayekar near VIP stand. Over to you, Amol. धन्यवाद अजय सर. पहिला धक्का फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलाय अक्षय. 0 धावांवरती संघाचा धावफलक देखील 0. 1-0 अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये. 78 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये सतीश ठोकरे दाखल झालाय. वैभव ज्याने यश संपादन केलंय. यावेळेला क्रॉस लाईनचा वापर केला. लेन बॉल आणि बॉटमहँडचा वापर करत चेंडूला पाठवलंय काऊ क्षेत्राच्या डोक्यावर. सीमारच्या पलीकडे गगनचुंबी गगनभेदी षटका. अक्षय टोकलेने दमदार सुरुवात करण्याची आवश्यकता होती, मात्र तो माघारी परतला आणि त्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय सतीश टोकले. दमदार खेळ. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम असा षटकार ठोकलाय. प्रतिस्पर्धी संघाला धोक्याचे पूर्व संकेत दिले आहेत की या मॅच मध्ये मी आक्रमक खेळ करणार आहे. हा त्याचा इरादा आहे, मात्र त्याचा इरादा किती काळ सफल होईल येणारी वेळ येणारा काळ आपल्याला सांगून जाईल. दुसऱ्या बाजूला वैभवने पहिली सफलता मिळवली आहे. दुसऱ्या चेंडूवरती त्याच्यावरती हल्ला केलाय, आक्रमण केलंय. 6 धावांनी स्वतःचं पर्याय संघाचं खातं ओपन केलं गेलं. 1-6 असा धावफलक श्री भूमिका उसगाव क्रिकेट टीमचा. नाणेफेक जिंकली. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर 78 धावांचा पर्व उभारला. सीकेसी अडपई क्रिकेट टीमने 79चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे श्री भूमिका उसगाव क्रिकेट टीमला. पानपराग उसगाव क्रिकेट स्पर्धेची चर्चा अखंड गोवा राज्यामध्ये तसेच वेगवेगळ्या देशांमध्ये संपूर्ण भारत महाराष्ट्रामध्ये ही स्पर्धा सातत्याने चर्चेत असते. ती स्पर्धा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भेटीला आली आहे. 3 लाख रुपयांची नगद राशी प्रथम क्रमांकासाठी मिळणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी मिळणार आहेत 1.5 लाख रुपये आणि सेमी लुझरसाठी प्रत्येकी 75 हजार रुपयांची धनराशी विजेत्या संघांना मिळणार आहे. वैयक्तिक आकर्षक पारितोषिकांची देखील खैरात आहे. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज प्रत्येकी मिळणार आहेत 10 हजार आणि मालिकावीरासाठी मिळतील तब्बल 20 हजार रुपयांची नगद राशी. अगोटप्याचा बॉल इथे ऑफ स्टिकला खेळलाय. सुंदर फटका. तितकं चांगलं कव्हर्सला क्षेत्ररक्षण झालंय. धावेची कोणतीही शंका मनामध्ये निर्माण झाली नाहीये, कारण स्ट्रोक इतका वेगात होता. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू गोलंदाजाच्या खात्यामध्ये नोंदवला गेला. पहिल्या वहिल्या अनिवार्य पाहुलपेच्या षटकाचा खेळ इथे थांबलाय. 78 धावांच्या 79 धावांच्या उत्तरामध्ये भूमिका उसगाव क्रिकेट टीमचा धावफलक आहे 1-7. दोन्ही दर्जेदार संघ एकमेकांच्या विरोधात. कालचा दिवस जर आपण पाहिला तर आरबी कोरगाव क्रिकेट टीमने कालचा दिवस अक्षरशः आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने गाजवला.
प्रसाद किनवेकरची 2 अर्धशतक कालच्या दिवसाची खास आकर्षण ठरली. आजच्या दिवशी देखील एक अर्धशतक आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळालंय. दमदार खेळ फलंदाज प्रीतमच्या बॅट मधून आपण पाहिलं आहे. म्हणजे एकंदरीत या मालिकेमध्ये आतापर्यंत दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे आणि 3 अर्धशतक आपण पाहिली आहेत. आरबी कोरगाव क्रिकेट टीमने कालचा दिवस आपल्या नावावरती लिहिलाय. आजचा दिवस कोणता संघ लिहिणार आहे हे पाहायचं आहे. पुलहल्लेंचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा इथे प्रयत्न झाला. मिड ऑफला आहे क्षेत्ररक्षक सर्कल वरती, धाव निघणार नाहीये. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. श्याम गोलंदाजी मार्क वरती आहे. फिलहाल अजय सर अभी तो सुबह है लेकिन गेंदबाजी के लिए शाम आया है. आखो डब्याचा बॉल इथे सुंदर फटका परकटचा पाहायला मिळाला आहे. चेंडू डीपी स्कोर पण मॉडेलच्या बाहेर जाईल. येईल चौकार, मिळतील 4 धावा. लाजवाब टायमिंग, वीरेंद्र सेवाग स्टाईलने खेळला फटका. चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते 11 वरती. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदानाच्या चारी बाजूला जर आपण नजर टाकली तर घनदाट झाडी आहे. उंच उंच डोंगर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर असं आकर्षक हे आउटफील्ड आहे, मैदान आहे. आणि जी विकेट आहे, जी खेळपट्टी आहे ती नॅशनल हायवे सारखी आहे. म्हणजे कोणतंही स्पीड ब्रेकर नाही आहे. आमच्या क्युरेटर्सना दाद द्यावी लागणार आहे. फलंदाजीसाठी पोषक गणली जाणारी विकेट, धावांचा पाऊस इथे पडणार आहे, धावांचा रतीब रचला जाणार आहे. गोलंदाज श्याम तयार, स्ट्रायकिंग गेला बॅटर तयार आहे. लेग स्टिक वरचा चेंडू, पंच वाईड बॉल कळवत आहेत. दोन्ही आज समांतर आहेत, हा चेंडू अवांतर आहे. अतिरिक्त धावसंख्या आपलं खातं ओपन करते. धावसंख्या पुढे जाईल 12 वरती. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. पहिल्या षटकात धावांसाठी संघर्ष थोडासा पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकातील सुरुवातीला एक आकर्षक चौकार पाहिला आणि त्यानंतर एक वाईड बॉल देखील पाहायला मिळतं. सातत्याने ऑफस्टिकवरची गोलंदाजी धावसंख्येला रोखण्यासाठी कारणीभूत ठरणारी आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्यावेळेला तुम्ही लेग स्टिक वरती मारा करता त्यावेळेला त्यावरती आक्रमण केलं जातं आणि मोठे फटके सातत्याने पाहायला मिळतात. मात्र ज्या फलंदाजांचा ऑफ स्टिकचा एरिया जो स्ट्रॉंग असतो, अर्थातच ऑफ ड्राईव्ह करणारे फटके, स्क्वेअर कटचे फटके हे नेत्रदीपक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अप्पर कटचे फटके, कव्हर ड्राईव्हचे फटके जर पाहायला मिळाले तर एक क्रीडारसिकांना देखील मनोरंजन होतं आणि क्रीडारसिकांना ते फटके आकर्षित करतात. गोलंदाज तयार, लेग स्टिक वरती मारा केलाय आणि यावरती केले आक्रमण. खराब बॉल आणि खराब चेंडूला योग्य शिक्षा दिली आहे. चेंडूला पाठवलंय लॉंग लेग एरियाच्या बाहेर आणि हा आलाय षटकार. षटकाराने धावसंख्या उडी घेते 19 धावांवरती. आक्रमक फलंदाजी स्ट्रायकिंग यांच्या बॅटरची आपल्याला पाहायला मिळते. मदन ज्याने षटकाराने आपलं खातं ओपन केलंय. मदन स्ट्रायकिंग एंडला आलाय आणि गोलंदाजी मार्कवरती आहे श्याम. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सतीशला बाद झालेला फलंदाज आहे अक्षय. पहिल्या गड्याच्या रूपाने अक्षय परतला आणि त्यानंतर हे 2 फलंदाज आता मात्र डाव सावरताना आपल्याला पाहायला मिळतात. भागीदारी रचली जाणार आहे. गोलंदाज श्याम तयार, फुल टॉस बॅट वरती घेतलाय, टाइम केलाय आणि मिड ऑफच्या डोक्यावरून एक टप्पा घेत चेंडू लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. चौकार. आक्रमकता ही बचाव का साधन आहे. प्रतिस्पर्धी संघावरती जर तुम्हाला हावी व्हायचं असेल तर आक्रमण करण्यापासून कोणताही पर्याय नाहीये आणि तोच नियम इथे अवलंबलाय. दोन्ही फलंदाजांनी खास करणं कौतुक करावं लागेल मदनचं, जो बराच काळ शांत होता, एकाएकी आक्रमक झालाय. 2 चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत 10 धावा बनवलेत. एक षटकार आणि एक चौकार सलग त्याच्या बॅटमधून आलाय. 3 चेंडूंचा त्याने आतापर्यंत सामना केलाय. 10 धावा त्याच्या खात्यावरती आहेत आणि चौकाराने सांघिक धावसंख्या पुढे गेली आहे 23 वरती. पानपराग उसगाव आयोजित भव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतो 10व्या पर्वामध्ये. स्पर्धेचं हे 10वं पर्व आहे. म्हणजे सलग 10 वर्ष क्रिकेटची अविरत सेवा या पानपराग क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून आयोजन कमिटीने सातत्याने केली आहे. गोवा राज्यातील सगळे तगडे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. काही आयकॉन खेळाडू देखील आपल्याला सेमीफायनलच्या लढतीमध्ये पाहायला मिळणार आहेत. एक वेगळे वैशिष्ट्य आहे. 23 धावा षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत आणि दुसरं षटक आता मात्र महागडं ठरण्याची सुचिन्ह पाहायला मिळत आहेत. कारण पहिल्या षटकात केवळ 7 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण केले. 79 धावांचा पाठलाग करतोय श्री भूमिका उसगाव क्रिकेट संघ
आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे CKC अडपई. स्ट्रायकिंग गेला बॅटर मदन तयार. 2 चेंडूमध्ये 1 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत ठोकलाय. अक्रॉस लाईनचा वापर केलाय. बॅकवर्ड स्कोअरला क्षेत्ररक्षक आहे. एक ही धाव मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण केले. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 2 ची सांगता होईल. दुसऱ्या डावातील 2 षटकांच्या सांगते अखेरीस 79 धावांचा पाठलाग करत असताना श्री भूमिका उसगाव क्रिकेट संघ एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. So there is a call for captain of SK Jogging Kanka and captain of Shelde Blasters. So फुल्ली मॅच जात ते SK Jogging Kanka मापसा आणि शेल्डे ब्लास्टर यांच्यामध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन हांगा पावले आसा. थोड्याच वेळान टॉस जाता आणि डे नंबर 2 आणि मॅच नंबर 2 ही जाता ती SK Jogging Kanka आणि शेल्डे ब्लास्टर यांच्या भितर. सो ओवर टू यू अमोल. बॉलर कोण बा तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाज दुसरे ओव्हर त्याची वैभव गोलंदाजी मार्गवरती तयार. 23 धावा सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये कुठल्यात. दुसऱ्या षटकातील अक्रॉस लाईनचा इथे वापर केलाय. अपील केलंय. उत्साह खूप जास्त आहे. आत्मविश्वास खूप कमी. हे अपील पंचांनी फेटाळले आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय गोलंदाज वैभवचा. ज्या वैभवने पहिल्या षटकामध्ये अनिवार्य पॉवर प्लेच्या केवळ 7 धावा खर्च केल्या त्याच वैभवच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द केलाय संघ नायकाने. कारण दुसरं षटक श्यामचं महागडं ठरलं ज्या षटकात 16 धावा आल्या. धीम्या गतीचा चेंडू आतमध्ये वळवला होता. पुन्हा एकदा क्रॉस लाईनचा वापर करण्याचा प्रयत्न इथे असफल ठरला सतीश टोकलेचा. आणि यावेळेला मात्र सलगचे 2 चेंडू डॉट पाहायला मिळत आहेत ते गोलंदाज वैभवच्या माध्यमातून. वैभव तयार. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून राईट आर्म आउट द विकेटचा मारा पंचांच्या डाव्या हाताकडून तो आहे तयार. त्याच्यासमोर फलंदाज तयार. सुंदर चेंडू. तितका चांगला फटका. दिशा दिली आहे. डीपिच कोरपॉन बॉलच्या बाहेर भाग मिळेल का. भागवाला क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल का. चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये शर्यत आहे आणि ही शर्यत चेंडूने जिंकली आहे. चेंडू फरार. चौकार. चौकार आणि सांघिक धाव संख्या पुढे जाते 27 वरती. दोन षटक आणि आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 2.3 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा हा धाव फलक आहे. पुन्हा एकदा क्रॉस लाईनचा वापर. धीम्या गतीचा चेंडू पिक केलं. ओळखलं. चेंडूला येऊ दिलं आणि त्यानंतर आडव्या बॅटने स्वीप केलंय. झाडू शॉट पाहायला मिळाला. डीप स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. गगनचुंबी गगनभेदी षटकार. स्ट्रायकिंग गेला बॅटर तयार. षटकारांची बोली भाषा त्याच्या बॅट मधून सतीश टोकले. धावांचा रतीब रचत असताना आपण पाहतोय 2 चौकार 2 षटकार आतापर्यंत त्यांनी ठोकलेत. सुंदर फटका खेळला यावेळेला. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स. जमिनीची मदत घेतली आहे. विथ अनंत कार्पेटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान हा फटका आलाय. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट केलं गेलं आणि सांघिक धावसंख्या मात्र बदलली जाते 34 धावांवरती. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. आतापर्यंत 34 धावा 79 चा पाठलाग करायचा आहे. सुंदर चेंडू फुलटॉस बॅट वरती घ्यायचा होता स्ट्रायकिंगच्या बॅटरला मात्र तसं घडलं नाहीये. चेंडू थोडासा खाली आला आणि त्यानंतर चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 3 चा खेळ इथे संपतोय आणि विजयासाठी 79 धावांचं लक्ष श्री भूमिका उसगाव क्रिकेट टीमच्या समोर 79 चा पाठलाग करत असताना आता मात्र धाव फलक आहे. एका गड्याच्या मोबदल्यात 3 षटकांच्या सांगते अखेरीस 34 धावा. 45 धावांची अजून आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. श्री भूमिका उसगाव क्रिकेट टीमला CKC अडपई क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये 30 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत 45 धावा. सामना अजूनही आहे मात्र लढावं लागेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला गोलंदाजांना विकेट्स मिळवायचा इथे तुम्हाला भागीदारी फोडावी लागणार आहे. जी रुळलेली जोडी आहे जी जमलेली जोडी आहे ती तुम्हाला इथे फोडावी लागेल.
अन्यथा या मॅच वरती हावी होताना पाहायला मिळेल. फलंदाजी करणारा श्री भूमिका उसगाव क्रिकेट संघ गोलंदाज तयार आहे. वाईड लाईनवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरचा आपल्याला पाहायला मिळेल. सतीश टोकले स्ट्रायकिंग एंडला तो आहे तयार. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा जरूर आलेत, मात्र संघाची गरज ओळखून देखील त्याला खेळ करावा लागणार आहे. सुंदर गोलंदाजी गौरेशने सलगचे 2 चेंडू आता मात्र डॉट टाकलेत. थोडस प्रेशर क्रिएट करण्याचा इथे प्रयत्न झालाय. क्रिकेटचे एक्सपर्ट सांगतात ज्यावेळेला तुम्ही फलंदाजावरती प्रेशर क्रिएट करता त्यावेळेला विकेट जाण्याची शक्यता असते. 2 चेंडू डॉट आलेत, प्रेशर क्रिएट केले गेले. विकेट येईल एक की विकेट येण्याच्या अगोदर एक मोठा फटका देखील येईल. यावेळेला खराब चेंडू अक्रॉस लाईनचा पुन्हा एकदा वापर केला, रूम बनवली आणि धूम मचवली आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग लेग सीमाच्या पलीकडे हा आलाय चौकार. सतीश टोकलेचा आजचा दिवस आहे. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. चेंडू डॉट जरूर पाहायला मिळाले. सुरुवातीला त्यांनी थोडासा वेळ घेतला, त्यानंतर तो आता मात्र स्थिरावलाय मैदानामध्ये. मात्र सतीशला बाद करावं लागेल या मॅच मध्ये. सुंदर फटका, याही वेळेला जागा बनवली आहे आणि चेंडूला पाठवलंय डीप पिच कव्हर पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर. लाजवाब क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार, चौकार. दोन चेंडू डॉट आले आणि त्यानंतर 2 चौकार आले. म्हणजे कधी तुझा खेळ आहे तर कधी माझा. काही चेंडू तुझे आहेत तर काही चेंडू माझ्या नावावरती लिहिले जाणार आहेत. हे फलंदाज आणि गोलंदाज एकमेकांना सांगतायत. 2 आणि 2 4 चेंडू तर या षटकातले खेळ संपलाय. 2 चेंडू डॉट, 2 चौकार. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये काय होणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार आहे. अकुट डब्याचा बॉल इथे कट करण्याचा प्रयत्न झाला. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. अजय सर, पहिले 2 चेंडू डॉट, दुसरे 2 चौकार, नंतरच्या 2 चेंडूवरती 1-1 धावा. आता तर 1 धाव आली आहे. काय घडणार आहे? 5व्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. 6व्या चेंडूवरती काय घडणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज गौरेश तयार आहे आणि त्याच्या समोर फलंदाजीसाठी यावेळेला डॉट बॉल आलाय. सुंदर गोलंदाजी आहे. निर्धाव चेंडूने सांगता झाली एकंदरीत 4थ्या षटकाची. 4 षटकांच्या सांगते अखेरीस सांघिक धाव फलक आहे. 79 धावांचा पाठलाग करत असताना 43 धावा हा धाव फलक आहे. 24 चेंडूंचा आता मात्र खेळ आहे आणि येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी श्री भूमिका उसगाव क्रिकेट टीमला 36 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 36 धावा विजयासाठी आवश्यक श्री भूमिका उसगाव क्रिकेट टीमला आणि 24 चेंडूमध्ये 36 धावा वाचवायचे आहेत CKC अडपई क्रिकेट टीमला. पानपराग उसगाव क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण सगळेजण क्रिकेटचा आनंद घेत आहोत. आपण गोवा राज्यामध्ये आहोत आणि गोवा राज्यातील उसगावमध्ये पानपराग क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. अकुट टप्प्याचा बॉल, इथे खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूला त्याची योग्य जागा दाखवली आहे. कमजोर चेंडू, वॉर्मअप पद्धतीचा चेंडू आहे आणि या चेंडूला पाठवलंय सीमारेषा बाहेर. आला हा षटकार. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दरम्यान हा फटका पाहायला मिळाला. षटकार आणि सांघिक धावसंख्या आता मात्र वेगात पुढे जाणार आहे. धावसंख्या 49 धावांवरती परावर्तित झाली आहे. चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर कमी केले गेले. डवखरा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. सत्वेश आलाय डावखुरा गोलंदाज. आणि क्रिकेटमध्ये आपण आजपर्यंत पाहिलंय डावखुरे जे गोलंदाज आहेत ते उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी थोडीशी डोकेदुखी ठरतात. मात्र यावेळेला चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं, 50 धावा संघाच्या धावफलकावरती लागलेत. समोर खेळण्याचा इथे प्रयत्न आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय, स्वतः फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलं सत्वेशच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. 1 षटकाराला 1 धाव आली आहे आणि त्यानंतर एक डॉट बॉल देखील आलाय. चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सत्वेश तयार आणि त्याच्या समोर आक्रमक फलंदाज मदनने इथे केला हल्ला आणि ह्या चेंडूला पाठवलाय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर.
BSNL पानपराग षटकार. षटकार चौकारांची बोली भाषा सातत्याने दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून आपण पाहतोय. मदनने अजूनपर्यंत एकही धाव पळून पूर्ण केली नाहीये. त्याचा व्यक्तिगत स्कोर आहे, व्यक्तिगत धावसंख्या 16. गोलंदाज तयार, मदन तयार, स्ट्रायकिंग एंडला. इतके अप्रतिम फटका खेळलाय, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. हवेमध्ये छलांग लगावली, डॉल्फिन सारखी छलांग लगावली आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला मेगा स्क्रीनवरती एक्स्ट्रा कव्हरला. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय. हॅलो माईक टेस्ट. हॅलो हॅलो. रिव्हर्सचा प्रयत्न इथे झालाय. अल्टीपल्टी शॉट देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि हा चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आतशी फलंदाजी, आक्रमक फलंदाजी, आक्रमक खेळ आपण पाहिलाय. धावसंख्या धावफलकावरती पुढे गेली आहे. 64 धावा. विजयासाठी केवळ 15 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 15 धावा हे विजयासाठी समीकरण आहे. मदनचं कौतुक करावं लागेल, सतीश टोकलेचं देखील कौतुक करावं लागेल. अक्षय शून्यावरती माघारी परतला आणि त्यानंतर अक्षयची जागा भरून काढण्यासाठी आलेला सतीश टोकले मैदानामध्ये अक्षरशः बरसलाय. चौकार षटकारांची आतशी फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली आहे आणि सतीश टोकले नावाच्या वादळासमोर पुरता नामोहरण झालाय. CKC अडपई क्रिकेट संघाचा गोलंदाजीचा विभाग. अकोटप्याचा बॉल डीपी स्कोर पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती. चेंडू अडवण्याचा इथे प्रयत्न झालाय. एकच धाव मिळणार आहे. दुसरीचा होईल इथे प्रयत्न, खराब फेकी झाली आहे. 2 धावांची लहर मैदानामध्ये पाहायला मिळते. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या वधारते आहे. 4 षटक 1 चेंडूच्या सांगते एकेरीस धावफलक आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अकोटप्प्याचा बॉल फ्रंट फुटवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे सफल ठरलाय. चेंडू मात्र निर्धाव गणला गेलाय गोलंदाजाच्या खात्यामध्ये. गोलंदाज तयार, गौरेश समोर खेळलाय, ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर. लाजवाब फटका, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स पाहायला मिळालाय. जसा चेंडू आला तसा मागे पाठवलाय स्लॉट मध्ये आणि या चेंडूला डिपॉझिट केलंय बरोबर समोरच्या प्लॉट मध्ये. षटकार. सतीशचं व्यक्तिगत योगदान 49 धावा, 47 धावा, 47 धावा. यावेळेला सुंदर फटका खेळला हलक्यात आणि पहिली धाव तर प्रचंड वेगात आहे. दुसरीचा इथे होईल का प्रयत्न हे पाहायचं आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय आणि बघता बघता 49 धावांची खेळी साकारली आहे. चौथं अर्धशतक इथे पाहायला मिळेल का हे आपल्याला पाहायचं आहे. कालच्या दिवशी आपण 2 अर्धशतक पाहिली, आजच्या दिवसामध्ये पहिल्या इनिंग मध्ये 1 अर्धशतक पाहिलंय. चौथं अर्धशतक होईल का हे पाहायचं आहे. एका धावेने दूर आहे आणि हे अर्धशतक रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियन स्टाईलने क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न झालाय. काय घडणार आहे? कट केलाय, ती धाव घेण्याचा प्रयत्न आहे. अर्धशतक पूर्ण करण्यासाठी शर्तीचा प्रयत्न चाललाय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग गेला फलंदाज तयार, सतीश. याही वेळेला चेंडूला वळवलं, बॅटने टर्न केलंय, चेंडू चाललाय स्क्वेअर लेग दिशेने आणि यावेळेला अर्धशतक पूर्ण केलं गेलंय. दुसरी धाव मात्र अपूर्ण राहिली असली तरी एकमेव वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळेल. सतीश टोकलेने केलंय अर्धशतक. सतीश एकदा बॅट उंचावून आमच्या क्रीडा रसिकांना अभिवादन करायचं आहे. सतीश टोकले मदन तंबूच्या आसऱ्याला परतलाय. सतीश टोकले एकदा बॅट उंचावून क्रीडा रसिकांना अभिवादन करायचं आहे. अर्धशतकी खेळ एकदा जोरदार टाळ्यांचा आपण गजर करूया. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये 2 अर्धशतकं पाहिली आहेत. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण 2 अर्धशतकं पाहिली. आज पहिल्या सामन्यामध्ये 2 अर्धशतकं आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहे.
75 धावा. विजयासाठी केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. श्री भूमिका उसगाव क्रिकेट टीमला विजयासाठी 4 धावांची आहे आवश्यकता. CKC अडपई क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये 7वं षटक तुम्ही पाहताय आणि ज्या षटकात आपण पाहतो सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करायचे आहेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळेच्या सगळे क्षेत्ररक्षक सीमा रक्षक म्हणून जाऊ शकता किंवा सीमा रेषेवरती पाठवायचे. सर्कलच्या बाहेर तुम्ही 1-2 स्टेप राहू शकता, मात्र सर्कलच्या आतमध्ये राहू शकत नाहीयेत. हा नियम आहे. गोलंदाज तयार. विजयासाठी आता मात्र औपचारिकता बाकी आहे. केवळ 4 धावांची आवश्यकता. सुंदर फटका. इथे MS धोनी स्टाईलने सामना संपवलाय. आल्या आल्या केले आक्रमण आणि या आक्रमणामध्ये विजय संपादन करत अंतिम क्षणी हा सामना जिंकलाय. श्री भूमिका उसगाव क्रिकेट टीमने पराभूत केलंय CKC अडपई क्रिकेट टीमला. पहिल्या मॅच मध्ये वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळालं. 2 अर्धशतक. सुरुवातीच्या इनिंग मध्ये प्रीतमने अर्धशतक साजरे केलं आणि दुसऱ्या इनिंग मध्ये 79 धावांच्या उत्तरामध्ये सतीश टोकलेने अर्धशतक साजरे करत आपल्या टीमला विजय मिळवून दिला. दोन्ही फलंदाजांचे मनापासून कौतुक इथे करायचे आहेत. पहिल्या सामन्यामध्ये आपण अर्धशतकी खेळी साकारलात. एकंदरीत या संपूर्ण मालिकेमध्ये आतापर्यंत 4 अर्धशतक आपण पाहिली.